राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा अखेर जाहीर झालेला असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पूर्णपणे पीक विम्याच्या पहिल्या टप्प्याचे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत। कालच तुम्हाला सांगितलं होतं, सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली होती। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्याच्या बँक खात्यात पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे अशी माहिती देखील त्यांच्याकडून आलेली आहे। तुम्ही कालच दत्तामामा भरणे यांचा पाहिलं गेलं जिल्हा दौरा होता। जिल्हा दौरा असताना अनेक शेतकऱ्यांनी त्यांनी काळे झेंडे दाखवून देखील तुम्ही शेतकऱ्याची पाहिलं गेलं तर पीक विमा कधी जमा करणार आहे असा सवाल देखील त्यांच्यावरती विचारला होता। दुसरं पाहिलं गेलं तर शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहे, त्यावर अखेर एक बैठक होऊन अखेर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे अशी माहिती देखील आता दत्तामामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहे। आता पाहिलं गेलं तर शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा झाले आहेत। अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा देखील झाले नाहीत। आता पाहायला गेलं तर अनेक शेतकऱ्याला एकत्रित मदत मिळाली नाही असे देखील सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार आता पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पूर्णपणे रक्कम टाकण्यात येणार आहे। तुम्हाला आता कसली काळजी किंवा चिंता करायची गरज नसून सरकारने पहिला टप्पा वाटपासाठी 20 जिल्ह्याची नावे यादीमध्ये टाकलेले आहेत। आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेत पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचा टप्पा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। त्यामुळे कोणतीही काळजी करू नका। हा व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल आपल्या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये आपलं नाव आले का नाही। तुमचं नाव जिल्ह्याचं आलं असेल डायरेक्ट पैसे तुमच्या आता बँक खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे सोडण्यात येणार आहेत। सर्व काही याद्या देखील आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती क्लिक करा आणि पीक विम्याची बातमी तुम्हाला नवीन अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल। एक छोटंसं काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत वाटप केली जाईल तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देण्याचं काम नक्की करूया। तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। चला तर पाहूया, इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारने डायरेक्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। बळीराजाला मोठा या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला आहे। बळीराजाची नवरात्र अखेर गोड झालेली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे। या ठिकाणी बघू देखील शकता 32,000 पर्यंत रुपये देखील पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। त्यामुळे काळजी करू नका। एकनाथ शिंदे साहेबांनी देखील डायरेक्ट आता त्यांनी कृषी मंत्र्याला पाहिलं गेलं तर नंतर अर्थमंत्र्याला देखील त्यांनी आदेश दिलेले असून कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील आता पूर्णपणे वाटपाचे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत। त्यांनी देखील मीडियावरती येऊन पूर्णपणे माहिती त्यांनी सांगितली असून आता पहिल्या टप्प्याची रक्कम वाटप करण्यास आता सुरुवात होणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे स्पष्टपणे सांगितले की पीक विमा नुकसान भरपाईचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालाय। शेतकऱ्याची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपली असून थेट रक्कम आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची वाटप होणार आहे। म्हणजे आता या आधी पीक विमा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा झाला, त्यामध्ये बऱ्याच जणांना मदत मिळाली, मात्र काही शेतकरी असे होते की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेच नव्हते। मग त्या शेतकऱ्यांना असं वाटू लागले की आपल्याला पीक विमा मिळतो की नाही, नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे कधी येतील अशी चिंता त्यांच्या मनामध्ये होती। त्यातच आलेल्या मोठ्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांना अजून पण मदतीची गरज वाटू लागली। मग त्यातच कृषी मंत्री यांनी डायरेक्ट माहिती देत आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम येणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 10,000 पासून ते 32,000 पर्यंत रक्कम आता टोटल वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका। चला तर आता कोणते जिल्हे आहेत तुम्हाला जिल्ह्याची यादी देखील वाचून दाखवतो। आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विमा मिळेल लगेच पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे। 20 जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्यात पूर्णपणे नुकसान भरपाई पीक विमा या ठिकाणी वाटप करणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बळीराजाची नवरात्र अखेर गोड झाली असं देखील म्हटलं तर
काही या ठिकाणी वावगं ठरणार नाही। मंत्रिमंडळाची देखील बैठक झालेली असून त्यातून मोठा निर्णय झाला। पीक विम्याबाबत तोडगा निघाला। आता ही सर्व रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जी आहे ती आता पूर्णपणे वाटप करण्यासाठी 20 जिल्ह्याची यादी आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आता याच्या व्यतिरिक्त सर्व रक्कम अधिक देण्याचा निर्णय झाला असून म्हणजे आलेल्या माहितीनुसार गेल्या वेळेस देखील पूर्णपणे पहिला टप्पा वाटप केला, मात्र त्यामध्ये काही सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे पोहोचले नाहीत। मग लगेच सरकारला कळलं की सरकारने एक मोठा एका ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि या 20 जिल्ह्याची यादी आता दुसरा टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे। आता डायरेक्ट यादी पैसे वाटपाची डीबीटीच्या माध्यमातून, डीबीटी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत। जर या 20 जिल्ह्याची यादीत तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे। यामध्ये इकडे बघा 20 जिल्ह्याची यादीच नाही तर तालुक्याची यादी पण आलेली आहे। आता कोणत्या तालुक्यात पीक विमा वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होत आहे अशा प्रकारच्या याद्या आलेल्या असून आता तालुक्याची नावे, जिल्ह्याची नावे पण तुम्हाला सांगणार आहे। जर या जिल्ह्याचे तुम्ही राहत असाल, त्या तालुक्यामध्ये तुम्ही राहत असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 18,000चा पीक विमा तर काहींना 32,000चा पीक विमा पाहायला तुम्हाला 100% मिळणार आहे। तर चला आता तालुक्याची व जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवतो। तर स्पष्टपणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्व तालुके आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। आता या माहितीनुसार पाहायला गेलं तर अर्धापूर तालुका इकडे देखील बघू शकता। यादीमध्ये तुम्हाला अर्धापूर तालुका आहे। या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। तुम्ही इथे पाहायला गेलं तर अनेक तालुक्यातील शेतकरी, हजारो शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 10,000 पेक्षा अधिकची नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। आजपासूनच पीक विमा नुकसान भरपाईला वाटप होणार असून आता नुकसान भरपाईचा पहिला टप्पा या ठिकाणी वाटप होणार आहे। यामध्ये जर अधिक नुकसान झालं असेल तर डायरेक्ट 10,000 रुपये जमा होणार आहेत। तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पाण्यात गेलं असेल, अधिक कामापेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 20,000 रुपयाच्या अधिकची रक्कम या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। कृषी मंत्र्यांनी आता या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। आता काळजी करू नका। त्या पहिल्यानंतर दुसरं पाहिलं गेलं तर कडेगाव तालुका असेल, कडेगाव तालुका देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूर्णपणे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पाठवण्यात येणार आहे। त्यानंतरचा दुसरा तालुका देगलूर तालुका इकडे बघू शकता। देगलूर तालुक्याचं पण नाव सरकारने या यादीत टाकलेलं आहे। तर या देगलूर तालुक्यात सुद्धा राहत असाल तर तुमच्या डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 26,000 रुपयापासून ते 32,000 रुपयांपर्यंत ही रक्कम जमा केली जाणार आहे। आता इकडे टोटल तुम्हाला रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे। आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज नाही। अधिक तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचा हप्ता मिळाला असेल मग तुम्हाला 10,000 रुपये रक्कम मिळेल। या आधी तुम्हाला काहीच पैसे मिळाले नसतील तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 26,000 रुपये ते 32,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील। या आधी रक्कम तर मिळाली आहे, मात्र खूप कमी मिळाले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 15,000 ते 16,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम वाटप केली जाईल। त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका। त्यानंतर अर्धापूर तालुक्याचा देखील यामध्ये सरकारने समावेश केलेला असून अर्धापूर, देगलूर या दोन्ही तालुक्याचा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर अजून पण कोणत्या तालुक्यात पैसे वाटप केले जाणार आहेत, अजून पुढच्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। या ठिकाणी बघू शकता पुढच्या याद्या देखील आता आल्या आहेत। तुम्हाला स्पष्टपणे मी यादी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी बघा सरकारने काय सांगितले, बळीराजाची नवरात्र या ठिकाणी गोड झाली, आम्ही शेतकरीच्या पाठीशी आहोत। आता शेतकरी पुत्र दत्तात्रय भरणे यांनी देखील त्यांना शेतकरी पुत्र म्हणून ओळखलं जातं, कारण ते स्वतः देखील म्हटले आहेत, मला शेतकऱ्याची जाण आहे, मी देखील शेतीचे काम केलेले आहेत, मी एक शेतकऱ्याचाच पुत्र आहे, असे देखील कृषी मंत्री दत्तामामा भरणे या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। दत्तामामा भरणे यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केली, त्यांनी बघितलं तर खरं आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे व डायरेक्ट त्यांना निर्णय घेत सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं। कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई आता या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यांनी आता शेतकऱ्यांनी काय केलं ते आता स्वतः शेतामध्ये जाऊ लागले। शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बघितलं तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण शेतामध्ये सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्याचं त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळालं। कापूस पीक मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये भिजलेलं बघायला मिळालं। कापसाची जी बोंड आहेत ती आता सोडू लागल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं। मग त्यांनी डायरेक्ट सरसकट पैसे वाटपाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट 10,000 पासून ते या 20 जिल्ह्यामध्ये 32,000 पर्यंतची रक्कम टोटल तुम्हाला हेक्टरी वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेला आहे। आता शेतकऱ्यांना आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर आता चला तर नेमकी कोणती यादी
कोणते 20 जिल्ह्यात कोणते तालुके आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे आता पैसे वाटपाला सुरुवात देखील होत आहे। आता पुढच्या तालुक्याची आणि जिल्ह्याची यादी आता तुम्हाला थेट दाखवतो। राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे। या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे आणि तालुक्याची यादी या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी बघा एका न्यूजवरती देखील टीव्हीवरती देखील ही बातमी आलेली होती। तुम्हाला सांगतो इकडे बघा अतिवृष्टीचं नुकसान झालं, सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत। कृषी मंत्र्यांनी यांनी दिलेली माहिती, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत अशी माहिती देखील कृषी मंत्र्यांनी देण्यात आलेली असून शेतकऱ्याची चिंता या ठिकाणी मिटणार आहे। आता जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 15,000 पासून ते 30,000, काहींना 40,000, काहींना 20,000 ही रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे। हेक्टरप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। मात्र आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये सरकार बघायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि एक गुड न्यूज देखील आता या शेतकऱ्यासाठी आलेला आहे। चला तर आता हे तर आपण पुढे बघूयात, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचा टप्पा वाटपाला सुरुवात होत आहे, किती जिल्ह्यात पैसे जमा झालेत, किती जिल्ह्यात पैसे जमा करण्याचं काम सुरू झाले। चला तर आपला तुम्हाला त्या जिल्ह्याची यादी 2 मिनिटाच्या आत राहिलेल्या व्हिडिओमध्ये आता पूर्ण दाखवतो। इकडे बघा आलेल्या माहितीनुसार या यादीमध्ये स्पष्ट सांगितले की या ठिकाणी बघा पीक विमा नुकसान भरपाई पूर्णपणे टप्पा वाटप केला जाणार असून तालुक्याची यादी आलेली आहे। या ठिकाणी नांदेड जिल्हा पुढील क्रमांकाचा जाहीर झालेला आहे। आता पीक विम्याचा पुढचा टप्पा जमा करण्यात येणार आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्याचं नाव देखील सरकारने यादीत टाकलेलं आहे। इकडे बघा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या कमेंट होत्या, आमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळेल का, तर नुकसान भरपाई तरी द्यायला पाहिजे। आता या शेतकऱ्याची देखील चिंता मिटलेली असून कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी या जिल्ह्याला देखील जाहीर केलेला आहे। आता इकडे बघा कोट्यवधी रुपयाचा निधी जाहीर झालेला आहे आणि हा निधी पूर्णपणे नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार आहे। तुम्हाला पण कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही। हा निधी पूर्णपणे आता सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। हेक्टरी प्रमाणे इकडे बघा शेतकरी हेक्टरी प्रमाणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, त्यामुळे काळजी करू नका। 10,000 पासून ते काहींना 10,000 रुपये मिळतील, काहींना 15,000 मिळतील, काहींना 26,000, काहींना 35,000 रुपये पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होईल। आता बघा डायरेक्ट तुम्हाला 23,000 हेक्टरी प्रमाणेची मोठी रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण वर्ग केली जाईल। त्यामुळे काळजी करण्याचं कोणतीच कसलीही चिंता करण्याची आज तुम्हाला गरज पडणार नाही। सरकारने मोठा या ठिकाणी दिलासा देणार आहे। आता डायरेक्ट बेनिफिटच्या ट्रान्सफरच्या माध्यमातून ही थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वाटपाचा निर्णय सरकारने घेतलाय। यामुळे सर्व शेतकऱ्याच्या आता मोठा या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। यामध्ये आता नांदेड जिल्ह्याचे देखील सरकारने यादीमध्ये नाव घेतलेलं आहे। तर आता चला तर अजून पण पुढचे जिल्हे कोणते आहेत, कोणते तालुके आहेत, त्यामध्ये काही ठिकाणी पीक विम्याचा पहिला हप्ता देखील वाटप होणार आहे। त्यांची नावे पण तुम्हाला लगेच दाखवतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढची यादी जाहीर झालेली आहे। या ठिकाणी कृषी मंत्री दत्तमाम भरणे यांनी देखील अनेक पिकांची पाहणी देखील केलेली आहे। त्यांनी बघितलं सोयाबीन पीक कसं आहे, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। त्यावेळेस त्यांनी लगेच सांगितलं की आता मात्र तातडीची मदत द्यावी लागणार आहे। त्यांना कळलं की त्यांनी डायरेक्ट आता मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। जर विचार केला तर सर्व न्यूज चॅनेलवरती पत्रकारांनी विचारले की शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, शेतकऱ्याच्या अकाउंटवरती खात्यावरती तुम्ही कधी पैसे पाठवणार, तर त्यांनी त्यावेळेस लगेच कृषी मंत्र्यांनी काल माहिती दिली की आम्ही उद्यापासून शेतकऱ्यांना मदत देणार असून दत्तमाम भरणे यांनी डायरेक्ट ही माहिती दिली असून आता पूर्णपणे टप्पा हा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटपाची तयारी केली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे आणि नुकसान भरपाईचा हप्ता सोडण्यात येणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता ही पूर्ण रक्कम जमा होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करू नका। इकडे बघा आज जरी रक्कम ही आली तर उद्या तरी आली तर पुढच्या 6 दिवसाच्या आतमध्ये का होईना तुमच्या बँक खात्यामध्ये मदत ही पूर्णपणे जमा होणार आहे। तर ज्यांच्या बँकेमध्ये इकडे बघा सरकारने काय सांगले, 6 दिवसापर्यंत जरी रक्कम नाही आली तर दिवाळीच्या आधी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचं तुम्हाला 100% दिसेल। त्यामुळे कसलीही काळजी किंवा चिंता करत बसू नका। पूर्णपणे पैसे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। चला तर आता पैसे वाटपासाठी पुढचे जिल्हे कोणत्या सरकारने याद्या सरकारने तयार केल्या आहेत, तर आम्हाला यादीची आणि तालुक्याची लगेच लिस्ट दाखवतो। इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी देखील जाहीर झाली। इकडे माहिती आलेली कृषी मंत्र्यांनी सांगितले की आजपासून पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती या मदतीचा जमा होईल। आता हे सर्वांना तर माहितच आहे, हेक्टरी 1000 रुपयाच्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता नुकसान भरपाईचे पैसे मागच्या वेळेस वाटप झाले होते, त्याचप्रमाणे यावेळेस देखील आता वाटप होणार आहेत।
त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका, कुणीही काळजी करू नका असे देखील सांगितलंय. पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे. आता तुम्हाला ही ती पेपरची बातमी देखील दाखवतो, यादी देखील पूर्ण दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात किती रुपये पीक विमा आता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता उद्या पाहायला गेलं तर उद्या मिळणार आहे ते देखील तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून येईल. इकडे बघा, आता पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. पूर्णपणे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत. यानंतरचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर देखील लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये देखील लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत. या पश्चिम महाराष्ट्रात देखील भरपूर पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान केलेलं आहे. तर या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जातील अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतरचे कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, नंतर पाहायला गेलं तर धुळे असेल आणि पालघर असेल या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. आताच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि लवकरच शेतकऱ्याच्या या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.